विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। आर्वीचे माजी आमदार दादासाहेब केचे यांना विधान परिषदेची लॉटरी लागलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये केचे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं। देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडेंसाठी त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाजपनं सांगितलं होतं। दरम्यान आता त्यांचं पुनर्वसन करण्यात आलंय। संदीप जोशींनी वॉर्ड अध्यक्ष या पदापासून भाजपसाठी काम केलं। त्यांना पक्षानं योग्य वेळी योग्य संधी दिली। फडणवीस आणि जोशी बालपणापासूनचे मित्र आहेत, पण त्यांनी राजकारण आणि मैत्रीमध्ये कधीच गल्लत केली नाही, असं वक्तव्य संदीप जोशी यांच्या पत्नी देवयानी जोशींनी केलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे तसंच हर्षवर्धन पाटील उपस्थित असतील। आज दुपारी ही बैठक होईल। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे। राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं। वर्तमानात विशाल पाटलांकडे 4 वर्ष 4 महिने आहेत, त्यामुळे त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करावा आणि ऑफर स्वीकारावी, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं। आम्ही शांततेनं काम करतोय आणि शांततेतच काम करत राहू। आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला। तर महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या आणि संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं। संत नगरी देहूमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावे सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी श्रीरंग बारणे यांनी एकनाथ शिंदेंचा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख केला। 2024 मध्ये पीक विमा कंपन्यांनी 364 कोटी कमावले, पण मदत म्हणून शेतकऱ्यांना केवळ 250 कोटी रुपये दिले, असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केलाय। ही हास्यास्पद गोष्ट आहे, असं म्हणत कैलास पाटील यांनी पीक विमा मदतीची खिल्ली उडवली। राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाले तेव्हापासून सुपा MIDC मधील उद्योजकांना त्रास दिला जातोय, असा आरोप खासदार निलेश लंकेंनी केला। तर एकही आश्वासन पूर्ण करता आलं नसल्यानं काही लोक असे आरोप करतायत, असं प्रत्युत्तर सुजय विखेंनी दिलं। अजित पवार खूप अनुभवी नेते आहेत, त्यामुळे त्यांना एक ना एक दिवस राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे, असा दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला। गुलाबराव पाटलांनी गुलाबराव देवकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। ज्या माणसाला 87,000 मतं पडली त्या माणसानं 10 दिवसात पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला। अजित पवारांकडे गेले, ते म्हणाले जा तिकडे, आमच्याकडेही यायचं म्हणत होते, पण आम्ही त्यांना तिकडेच थांबा म्हणालो। जे शरद पवारांचे नाही झाले ते कुणाचे होतील, असा टोला पाटलांनी देवकरांना लगावला। राज्यातील सरकार पर्सेंटेज घेऊन चाललेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर कमिशनबाजीचा धुमाकूळ सुरू आहे। पैसे दिल्याशिवाय कोणतीच कामं होत नाहीत आणि या कमिशनबाजीला पालकमंत्री संजय राठोड यांचंच पाठबळ आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी केला आहे। औरंगजेबाची मातीची कबर आहे तेवढी ठेवा आणि तिथल्या बाकीचे सर्व बांधकाम काढा। त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। राष्ट्रवादीच्या जय शिवराय घोषणेवर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। हिंदू विचार देशातील अन्य विचारांच्या राजकीय पक्षांना आणि जगाला हळूहळू मान्य करावे लागेल, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली। शिवाजी महाराजांनी मुसलमानांना मशिदी बांधायला जागा दिल्या, तर अटल बिहारी वाजपेयी यांनी मदरशासाठी कम्प्युटर दिले, असं ते म्हणाले। काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही, असा गंभीर आरोप शिवेंद्रराजे भोसलेंनी केला। शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे, असंही ते म्हणाले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भाजपचीच रीघ ओढतायत। राज्य सरकार शिवरायांच्या विरोधातील आहे, त्यामुळे शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली। बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून मुलीच्या घरच्यांनी 25 वर्षीय तरुणाला डांबून ठेवून 2 दिवस मारहाण केली। या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। एका संशयिताला ताब्यात घेतलंय। विलास बनसोडेच्या हत्येची CID मार्फत चौकशी करण्याची मागणी रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे।
संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती झाली असं खरात म्हणाले. बीडमधील वाढत्या गुन्ह्यांवरून अंजली दमानिया यांनी बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं. पालकमंत्र्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये प्राण गेलेल्यांची नावं तरी माहिती आहेत का? त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्यांच्याकडून चकार शब्दही ऐकलेला नाही. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनीच हे सगळं थांबवलं पाहिजे असं आवाहन अंजली दमानिया यांनी केलंय. धाराशिवमध्ये प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या 18 वर्षीय युवकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 18 वर्षीय माऊली गिरीवर मागील 14 दिवसांपासून उपचार सुरू होते. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी या तरुणाच्या आई-वडिलांनी केली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा झालाय. नासाचे क्रू 10 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानावर पोहोचलेला आहे. तर ही मोहीम नासाच्या नियमित क्रूज रोटेशनचा भाग आहे. या नव्या मिशनमध्ये 4 सदस्यांचे चमू अंतराळामध्ये गेला आहे. ते सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची स्पेस स्टेशनमध्ये जागा घेतली. मीरा रोडमधील छोट्या मशिदीसमोर उभ्या असलेल्या 3 टेम्पोमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नयानगर पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा पठण केलं आणि निषेध नोंदवला. यानंतर पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं. भाईंदरच्या उत्तरमध्ये 2 अल्पवयीन मुला-मुलींनी 75 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. या 75 वर्षीय इस्मानं 15 फेब्रुवारीला एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्याचाच राग मनात धरून त्याची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह उत्तम दर्ग्याजवळ झाडाझुडपात टाकून दिला होता. राष्ट्रवादीकडून मुलुंडमध्ये विधानसभा-निहाय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आगामी पालिका निवडणुकीत मुलुंडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तर या मेळाव्यात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. कुळगाव बदलापूर गणेश मूर्तिकार सेवा संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी शिबिर आयोजित केलं होतं. या कार्यशाळेत 70 पेक्षा जास्त शाळेच्या तब्बल 500 विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून बाप्पाच्या मूर्ती घडवल्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 377वा बीज सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पुरंदरच्या वाल्हेमधील महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिरात सोहळा संपन्न झाला. यावेळी भाविकांनी तुकाराम महाराज की जय असा जयघोष केला. देहूमध्ये बीज सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी मुख्य मंदिरातून निघाली आणि वैकुंठ गमन सोहळ्यासाठी रवाना झाली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज विशाल महाराज मोरे यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची पूजा करण्यात आली. यावेळी महाराजांच्या पादुकांची मंदिरात आरती करण्यात आली. संत तुकाराम बीज निमित्त पंढरपुरातील देहूकर वाड्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या दुर्मिळ पादुका, भजनातील चिपळ्या, महाराजांनी त्यांच्या मुलांनी लिहिलेल्या अभंगांच्या हस्तलिखितांच्या वह्या भाविकांना दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वर्षपूर्ती सदेह वैकुंठ गमन सोहळा अर्थात बीज सोहळ्यानिमित्त आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर तुकोबांच्या चरणी ते नतमस्तक झाले. मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासह त्यांनी तुकोबांच्या शिळा मंदिरातही दर्शन घेतलं. देहूतील बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत तुकाराम महाराज पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. देहूतील वारकरी संप्रदायातर्फे एकनाथ शिंदेंना पुरस्कारानं गौरवण्यात आलं. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षानं संधी दिली याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया संदीप जोशींनी दिली. शिक्षक, पदवीधर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी भुसावळमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर किल्ल्याची प्रतिकृती साकारली जातेय. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. वाशिम जिल्ह्यात सध्या हळद काढणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी नवीन हळद बाजारात आणताच दरात 1,500 ते 2,000 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागील अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेले टोमॅटोचे दर कोसळून किलोला 20 रुपयांचा भाव मिळू लागलाय. आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. सामान्यांना दिलासा मिळाला असला तरीही शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होत आहे. अहिल्यानगरमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. अन्नाच्या शोधात असलेल्या बिबट्यानं रात्रीच्या वेळेस कोतुळ गावात असलेल्या कचरा कुंडीत फेकलेलं अन्न खाल्लं.
कुत्र्यांपाठोपाठ आता बिबट्याही कचरा डेपोमध्ये येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगावच्या पाचोऱ्यातील सारोळा बुद्रुक शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचं दर्शन झालं, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. बर्ड फ्लूची दहशत संपत नाही, तोच अज्ञात आजारानं कोंबड्या आणि पक्षी मृत्युमुखी पडतायत. त्यामुळे नागरिकांसह कुक्कुटपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ताप येऊन कोंबड्यांचा मृत्यू होत असल्यानं या आजाराचं निदान करून शासनानं मार्गदर्शन करावं अशी मागणी केली जाते. कांजूरमधील गावदेवी मातेच्या मंदिराचं काम मागील काही वर्षांपासून रखडलेलं आहे. आमदार सुनील राऊत यांच्याकडून मंदिराचं काम सुरू होतं, पण ते आता बंद असल्यानं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला. आमदार सुनील राऊत यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केलं. गोंदियामध्ये मोहफूल संकलनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध झालाय. मोहफुलापासून विविध पदार्थ तयार केले जातात, त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये मोहफुलाला चांगली मागणी आहे. बदलापुरात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली. जळगावमध्ये पोलीस दलासाठी धुलीवंदनच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. होळी आणि धुलीवंदनच्या दिवशी बंदोबस्तात व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना होळीचा आनंद घेता यावा यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब रंगोत्सव साजरा केला. बीड इथले शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणेचे उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी केली आहे. सरकार शिक्षण व्यवस्थेबाबत उदासीन आहे असं थोरात म्हणाले. पाथर्डी तालुक्यातील करंजी इथल्या गुंडांनी हॉटेलवर हल्ला केला. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले, त्यातील 3 जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर या हल्ल्यामध्ये एकाचा डोळा गेलाय आणि दुसऱ्याला 45 टाके पडले. या हल्ल्यानंतर पठाण टोळीवर कारवाईची मागणी केली जाते. पुणे महानगरपालिकेकडून नाट्यगृह आरक्षणासाठी ऑनलाईन बुकिंग लॉन्च करण्यात आलंय. दरम्यान नाट्य निर्मात्यांसह विविध सांस्कृतिक संस्थांनी या ॲपला विरोध केला. या ॲप विरोधात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या उपस्थितीमध्ये बालगंधर्व रंगमंदिर इथं आंदोलन करण्यात आलं. वाशिमच्या फाळे गावातील एका शेतकऱ्यानं चवळीचं उत्पादन वाढवण्यासाठी आगळा वेगळा असा प्रयोग केला आहे. टोमॅटोप्रमाणे तारावर वेल चढवून शेतकऱ्यानं भरघोस उत्पादन घेतलं. हिंगोलीमध्ये एका शेतकरी बंधूनं उन्हाळी तुरीची लागवड केली. या शेतकऱ्यानं तेलंगणा राज्यातून बियाणे आणत हा प्रयोग केलाय. सध्या या तुरीचं पीक चांगलंच बहरलंय. महाडमध्ये 20 मार्च रोजी समता परिषद शिक्षण आणि रोजगाराच्या मागण्यांसाठी लढा उभारणार आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता यांचे रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती लक्ष्मण माने यांनी दिली आहे. पुण्याच्या पिंपळगावमध्ये व्यापाऱ्यांकडे थकीत असलेली रक्कम देण्याच्या मागणीसाठी टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. आक्रमक शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बनकर यांची गाडी अडवली. यानंतर संतप्त झालेल्या बनकरांनी 1 रुपयाही तुम्हाला मिळणार नाही असं वक्तव्य केलं. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. देवरुखमध्ये बेसुमार जंगलतोड सुरू असल्याचं समोर आलं आहे. कोसुम रोड ते धामापूर मार्गावर लाकडाचे ढीग आढळून येत आहेत. अनेक वेळा तक्रार करून सुद्धा वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यात बऱ्यापैकी पाणी साठा होता. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच हा जलसाठा निम्म्याहून कमी झालाय. 289 प्रकल्पांमध्ये मिळून 44.78% जलसाठा शिल्लक आहे. यावल तालुक्यातील डोंगर कठोरा इथं खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या. 192 वर्षांपासून अबाधित असलेल्या या परंपरेच्या उत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावात पारंपरिक पद्धतीनं होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. होळीनिमित्त गावात घरोघरी खेळ खेळवले जातात. तर रोंबाट हे या गावचं खास आकर्षण आहे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. होळी सणानिमित्त नेरूर गावात सायचे टेंब इथं मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक पद्धतीनं सुरू असलेले रोंबाट आणि पौराणिक प्रसंगांवरील आधारित दिव्य असे चलचित्र देखावे यांचं सादरीकरण करण्यात आलं.
भिवंडी शहरातील पद्मानगर इथले स्वामी अय्यप्पा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मंदिरात वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक दाक्षिणात्य वाद्यांच्या गजरात पालखी आणि कलश यात्रा सोहळ्याचं आयोजन केलं होतं। वाशिमच्या हिंगोली उड्डाणपुलावर 2 ट्रक आणि 3 मिनी ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेलेले 43 बैलांना आणि म्हशींची सुटका करण्यात आलेली आहे। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद हिंदू रक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका बजावलेली आहे। तर या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले।